ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे कोर्ट सीन दाखवलं बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन विक्टिम बॉक्स मध्ये थांबलेला असतो. तर आता इथे ऍडव्होकेट निरंजन म्हणतात की ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार निर्दोष असल्याचे पुरावे जर वेळेवर हजर होत नसतील असं म्हणतो तो वकील. तर आता इथे सायली म्हणते पुरावे आहेत आणि ते घेऊन येते माझी मैत्रीण. तर आता तेवढ्यातच थांबा असं म्हणत आता इथे ऊर्जा येते. ह्या खुड्याच्या आय विटनेसला आम्ही आमच्या सोबत घेऊन आलोय असं म्हणते ती. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत पण आलेला असतो बघा प्रेक्षक ऊर्जा सोबत. तर आता तिचं नाव असं घेतलेलं आहे धडाकेबाज ऊर्जा म्हणून. तर आता इथे सायलीला दाखवलंय म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय की सायली म्हटलेली असते कुणाला तरी फोन करून की प्रियाच्या सगळ्या लफड्यांचे पुरावे आता तुम्ही दोघींनी गोळा करा असं म्हणून सांगितले असते ती. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक तिचा एक्स बॉयफ्रेंड सँडीला येऊन त्याची कॉलर पकडलेली असते कारण तो आता सगळे पुरावे गोळा केलेला असतो ना म्हणून. माझे पुरावे तू त्या सायलीला देणार आहेस असं म्हणून त्याला धमकी देते ती. तर तेवढ्यातच आता प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी धडाकेबाज ईश्वरी म्हणजे आता ईश्वरी येते बघा प्रेक्षक गाडी घेऊन. सँडी बस लवकर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे सँडी सगळ्या पुराव्यांसकट बसतो बघा प्रेक्षक ईश्वरीच्या पाठीमागे आणि दोघंही निघून जातात. तर आता इथे प्रियाला मात्र सापडतच नाही सँडी आणि ते पुरावे आणि आता ईश्वरीला साथ मिळणार डॅशिंग काव्याची. तर आता इथे बघा प्रेक्षक काव्या आणि ईश्वरीला दाखवलंय ते दोघी एकत्र येऊन मदत करणार आहेत सायलीची. प्रियाचे 3:13 वाजणार 24 एप्रिल पासून. तर आता इथे बघा प्रेक्षक या प्रोमो प्रमाणे असं दाखवण्यात आलेलं आहे की अर्जुनला शिक्षा होणारच असते. तेवढ्यातच आता इथे ऊर्जा येते आणि आय विटनेस घेऊन आलेली असते ती. तर आता इथे त्याच्यासोबतच दुसरे पुरावेही घेऊन येणार असतो सँडी वगैरे बघा प्रेक्षक. तर प्रिया पूर्ण प्रयत्न करते की पुरावे पोचू नये आणि अर्जुन जेलमध्येच राहावं म्हणून. मात्र तिचा प्लॅन काही सक्सेसफुल होत नाही आणि आता इथे BTS मध्ये ऑलरेडी आलेला आहे की प्रियाचा चेहरा पडतो कारण आता इथे अर्जुन जेलच्या बाहेर येणार आहे. ऑलरेडी आजच्या भागामध्ये जेलच्या बाहेर आलेला आहे अर्जुन. मात्र तो आरोपातून मुक्त नव्हता. आता आरोपातून पण त्याची मुक्तता झालेली आहे बघा प्रेक्षक आणि आता इथे प्रूव्ह झालेला आहे की त्यांनी ते खून केलेलं नाही म्हणून. तर आता इथे सगळ्या नायिका म्हणजे सगळ्या सिरियल मधल्या सगळ्या नायिका बघा प्रेक्षक ऊर्जा असू देत काव्य असू दे ईश्वरी असू दे सगळे मिळून एकत्र येऊन आता 3:13 वाजवणार आहेत प्रियाचे. तर आता इथे 24 एप्रिल पासून चालू होणार आहे हा खटला बघा प्रेक्षक आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मात्र इथे अर्जुन घरी जाणार आणि प्रिया मात्र त्याच घरात राहणार. खरं तर प्रियाचं त्याच दिवशी तिला जेलामध्ये टाकायला पाहिजेत संशयित म्हणून बघा प्रेक्षक कारण आता इथे अर्जुन गेल्यावर पण ते तेच करणार. मला तर बघा प्रेक्षक अश्विन बघितलं की डोक्यात जातो. त्याच्यामुळे ती प्रिया त्यांच्या घरात आल्यानी रोज रडगाणे असतात त्या सुभेदारांच्या घरात फक्त त्या प्रियामुळे. आणि या बिंडो अश्विनला असं वाटत असतं की ती तन्वी आहे म्हणून तिच्यावर उपकार करतोय म्हणून. खरं तर ती तन्वी पण नसते बघा प्रेक्षक. या बिंडो अश्विनचं काहीतरी मोठंच झालं पाहिजे. हा अश्विन या सिरियल डिझर्वच नाही करत खरंच प्रेक्षक. हे पात्र जे आहे ना अश्विन हे डिझर्वच नाही करत कारण खूपच बिंडोक पात्र आहे ते. कारण आता इथे काही झालं तरी तो प्रियाला बाहेर काढणार होता जेलच्या. परत मला वाटते ती जेलमध्ये गेली तर परत हा बिंडोक माणूस म्हणजे परत हा बिंडोक अश्विन तिला जेल बाहेर काढणार बघा प्रेक्षक. मागच्या वेळेला तो जेलच्या बाहेर काढतो आणि चक्क आता इथे बघा प्रेक्षक प्रिया त्याच्याच भावाला म्हणजेच अर्जुनच्या जेलामध्ये टाकते. खरं तर जर प्रिया जेल बाहेर आलीच नसती आणि अश्विनने तिला जामीन मिळून दिली नसती तर हा एवढा मोठा प्रकार घडलाच नसता. तर बघा प्रेक्षक आणि शांताचाही मर्डर तिने केला तर शांताचाही जीव वाचला असता. खरं तर अश्विन पण जबाबदार आहे शांताचा मर्डरच्या पाठीमागे आणि आता इथे अर्जुनच्या जेलमध्ये जाण्यामागे. कारण आता इथे त्याने एका मोठ्या क्रिमिनलला जामीन दिलेली असते बघा प्रेक्षक. कुठल्याही सिरियलमध्ये एवढा मोठा गुंड नाहीच आहे म्हणजे ज्याने मर्डर केलंय हे केलंय ते केलंय आणि एवढं सगळं करूनही मोकाट सुटतोय. ही प्रिया हिचं खूप अति दाखवलंय खरंच प्रेक्षक. खरं तर खूप आधीच तिला जेलमध्ये टाकायला हवं होतं. परत एकदा जेल झाली बघा प्रेक्षक ते पण फक्त 10 एपिसोडसाठी आणि परत वापस आलीच ती बाहेर आणि सगळी रडगाणी चालूच झाली आणि आता ती त्या किल्लेदारांच्या घरी जाऊन पण हे सगळं नाटक केलेली असते ना. तर ते सगळं बघणं पण किती कठीण होतं. खरं तर ती तन्वी पण नाही आहे. मात्र आता ती एवढी खुश असते की किल्लेदारांची प्रॉपर्टी तिला मिळणार सुभेदारांची प्रॉपर्टी मिळणार म्हणून. पण ह्या बिंडोक लोकांना हेच माहित नाही आहे की प्रिया ही नाहीच आहे म्हणून तन्वी म्हणून. आता तरी बरं आहे की सायलीने अर्जुनला तरी कळलंय हे सत्य. तर आता प्रिया काय करणार आहे काय माहित बघा प्रेक्षक. कारण ती कोणीही माझ्या वाटेला येईल त्याचा मर्डर करणार हे तिचं फिक्स आहे. तर आता ती अर्जुन आणि सायलीचा मर्डर करणारच करणार. कसं करणार हे बघणं इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं त्यांच्या आधी तिने अश्विनचा मर्डर करावा. मात्र ती नाही करणार कारण हा बिंडोक अश्विन तिला साथ देत असतो ना सगळ्या गोष्टीमध्ये. खरं तर बघा प्रेक्षक तुम्हाला अश्विन हे पात्र कसं वाटतं डोक्यात जातं का तुमच्या पण ते नक्की कमेंट करून सांगा. खरं तर त्या माणसाची ऍक्टिंग पण चांगली नाही आहे जो ही ऍक्टिंग करतोय अश्विनची. तर प्रेक्षक तुम्हाला काय वाटतंय सिरियल बद्दल. आता तुम्ही एक्सायटेड आहात का की तुम्हाला पण कंटाळा आलेला आहे. कारण आता इथे खूप लांबट ओढलेला आहे बघा प्रेक्षक. तर आता इथे स्टार प्रवाहाच्या इंस्टाग्रामच्या चॅनलवरती एक पोस्ट टाकली होती रायटर्सनी आणि डिरेक्टर्सनी बघा प्रेक्षक
प्रेक्षक स्टार प्रवाहाच्या आणि ते विचारतायत की तुम्हाला प्रियाला कसं एक्सपोज करायचं आहे, काय टेक्निक असतील तर सांगा. म्हणजे ते लोकांचे सजेशन्स घेणार आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की प्रियाचा असा एक्सपोज व्हावं, तसा एक्सपोज व्हावं, तर स्टार प्रवाहाच्या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन तुम्ही कमेंट करू शकता. म्हणजे ते तसा आयडिया वापरून तिला एक्सपोज करू शकतात. तर प्रेक्षक तुम्हाला एवढ्या भारी एपिसोड्स बघायचे असतील आणि खूप छान एक्सपोज एपिसोड बघायचे असतील तर सगळेजण सजेस्ट नक्की करा. कारण आता इथे खूप इंटरेस्टिंग होणार आहेत पुढचे भाग. तर आता इथे ईश्वरीला दाखवलंय, काव्याला दाखवलंय आणि ऊर्जाला दाखवलंय. तर आता इथे पुढच्या एपिसोड्समध्ये दुसऱ्या सगळ्या नायिका येणार आहेत. म्हणजे नंदिनी वगैरे सगळ्या येणार आहेत बघा प्रेक्षक तर आता इथे तुम्हाला एक्सायटेड आहात का तुम्ही ऊर्जाला बघायला आणि बाकी सगळ्या नायिकांना ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला सायली आणि अर्जुनची जोडी कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं, प्रियाला एक्सपोज करायला पाहिजे की अजून थोडे दिवस जायला पाहिजेत? कारण आता इथे प्रियाला एक्सपोज करणं म्हणजे त्याच्यानंतर सिरियल अजून जास्त बोरिंग होणार आहे. कारण आता इथे प्रियाचं चॅप्टर संपल्यावर अजून दुसरं काय असू शकतं, ते म्हणजे अर्जुन सायलीचं बाळ. जे की ते सिरियल प्रमाणे असंच दाखवणार की लवकर त्यांना बाळ नाही होणार, हे नाही होणार. तर तसलं बोरिंगच येणार आहे बघा प्रेक्षक. प्रियाचं थोडंफार तरी इंटरेस्टिंग आहे. सगळे म्हणतात की प्रियाचं लांबच खेचलं, हेच खेचलं. मात्र बघा प्रेक्षक, ही सिरियल सगळ्यांना का आवडते? कारण या सिरियलमध्ये खूप लोक आहेत आणि एकतर प्रिया क्रिमिनल आहे आणि तिचे क्राईम शोधण्यातच खूप एपिसोड्स जातात. तर त्यामुळे ही सिरियलचे एवढे सगळे एपिसोड झालेत. तर आता इथे प्रियाच पकडली गेली, मग त्याच्यानंतर मूल येणार, सायली अर्जुनचा असं वगैरे दाखवणार. ते तर खूप बोरिंग वाटतं ना बघा प्रेक्षक. जेव्हा सिरियलमध्ये हिरो हिरोईनला मुलं होतात, खूपच बोरिंग वाटायला लागतात ना ते एपिसोड्स. तर आता इथे बघा प्रेक्षक, हे पण सिरियल मला बोरिंगच फील वाटते. खरं तर बघा प्रेक्षक, अस्मिता गरोदर व्हायच्या आधी किती इंटरेस्टिंग होतं तिचं कॅरेक्टर, किती फन करायची ती. मात्र आता इथे बघा प्रेक्षक, तिला मूल झाल्यापासून तिचं पण खूपच बोरिंग वाटायला लागलंय ना प्रेक्षक. तर प्रेक्षक तुम्ही उत्सुकता तुम्हाला आहे का की प्रिया एक्सपोज व्हावी? ते तर मला पण आहे, पण मात्र त्याच्यानंतर काय दाखवणार याची उत्सुकता जास्त आहे. कारण आता इथे मूल वगैरे बघणं खूपच इरिटेटिंग आहे बघा प्रेक्षक सिरियलमध्ये. कारण आता इथे कितीही सिरियल्समध्ये जी मुलं आहेत, लहान लहान आहेत, खूपच बोरिंग वाटायला लागले ते एपिसोड्स. तुम्ही बघताय का ते सगळे सिरियल्स? ते कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक तुमची आवडती मालिका कोणती आहे स्टार प्रवाहावरची? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल अपडेट्स पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक अजून काही फीडबॅक आमच्या चॅनलबद्दल द्यायचे असतील तर तेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि बघा प्रेक्षक आवडती जोडी तुमची कोणती आहे स्टार प्रवाहावरची? ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. म्हणजे सायली आणि अर्जुन तुमची आवडती जोडी आहे, काव्या पार्थ आहे, की जीवा नंदिनी आहे, की ईश्वरी आणि अर्णव आहे? कमेंट करून नक्की सांगा. तर बघा प्रेक्षक अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेक्षक हा प्रोमो खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे आणि 24 एप्रिलला बघायला विसरू नका आमच्या चॅनलवरती. तर आम्ही लगेचच अपलोड करतो नवीन एपिसोडसुद्धा. तर त्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि फीडबॅक्स कळवायला अजिबात विसरू नका. कारण आम्ही फीडबॅक्स वाचतो, कमेंट्स वाचतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा प्रोमो इथेच संपतो.